आम्ही आता काही उदाहरण देतो तुम्हाला 126 असं काही नाही की आपण मीटिंग घेऊ तर प्रत्येकाने ते घ्या आणि परत शेवटी कसं आहे कुणाचं राहिले बिलं तर ते आम्हाला विचारणार आहे. हो उद्या म्हणाला आम्ही काय विरोध आहे हो तुमचं, हो हो आम्ही काय मतदान तुम्हाला करणार नाही का, असा आम्हाला उलटे प्रश्न विचारले जातात. आमची इच्छा एकच आहे की तुम्ही स्वतः कॅम्प लावा, मुदत वाढवून द्या. माझं एकच मत आहे, मुदत वाढवा. तुम्ही आजच्या अंगणवाडी सेविकेला जिथं मदतनीस नाही तिथं अर्जंटमध्ये उद्या मदत आणि तो टेक्निकली हुशार असावा, तो इथं काम करत नाही म्हणून तिथं पाठवू नका. हात जोडून विनंती आहे साहेब, त्याला त्या मोबाईल मध्ये माहिती असावी, ऑनलाईन मध्ये माहिती असावी. आपले सगळे कर्मचारी यांची आम्ही विरोधी पक्ष म्हणून सर्वांनीच भाजपच्या सर्व नगरसेवकांनी आज गाठ घेतली. पूर्ण शहराच्या झालेली दुरावस्था म्हणजे रस्त्यांच्या बाबतीत असेल, घनकचऱ्याच्या बाबतीत असेल, प्रीतिसंगम उद्यान, चव्हाण साहेबांची समाधी परिसर या ठिकाणी जी गाढवं फिरली त्याच्या बाबतीत असेल, किंवा सध्या संपूर्ण शहरामध्ये जे पावसाचं वातावरण असताना जे काही वृक्षांच्या बाबतीत जो त्रास होतोय नागरिकांना, ते वृक्षच्या ढांप्या काढणे असेल, हे जे काही प्रॉब्लेम चालू आहेत आणि ह्या बाबतीत मिळत असलेली जे काही अधिकाऱ्यांच्याकडून उत्तर आहेत, या बाबतीत आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. BPCL आणि एअरटेल यांसाठी ठराव करून आम्ही एकमताने दिला होता की या ठीक आहे, या सोयी होत आहेत कराडात तर होऊ देत. त्याच्यासाठी गेली 2-3 महिने झाले कोणतीही प्रक्रिया यात राबवली गेलेली नाही आहे आणि शहरातील सर्व रस्ते आज इतक्या खराब अवस्थेत आहेत आणि 45 रस्ते मंजूर असताना, त्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर असताना प्रशासन झोपेत आहे का, हे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही गेलो होतो. घनकचऱ्यासारखं जर स्वच्छ सर्वेक्षण मध्ये जर कराड शहरातल्या नागरिकांनी चांगल्या प्रकारे जर मदत करून चांगल्या प्रकारे अभिमानानं जर बक्षीस मिळवलं असेल, तर आज ह्या घनकचरा प्रकल्पाची ज्या ठिकाणी गार्डन होतं त्या ठिकाणी कचरा कुंडी झालेली आहे, परत कचरा डेपो परत निर्माण होतं. या बाबतीत प्रशासन जागा होणार आहे का, आणि ज्या काही प्रॉब्लेम शहरामध्ये आहेत, जे काही ड्रेनेजचे प्रॉब्लेम चोकअप व्हायला लागले, वारंवार ड्रेनेज चोकअप होते आणि पूर्णच प्रशासन हे ढिसाळ कारभारात आहे असं आम्हाला जाणवल्यानंतर आम्ही आज मुद्दा म्हणून आज मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलेलं आहे, जर तुमच्या कारभारात जर सुधारणा झाली नाही तर आम्हाला तुमच्या दाराबाहेर बोंबाबोंब आंदोलन करावं लागेल, आम्हाला कलेक्टर साहेबांच्याकडे जावं लागेल, आम्हाला कुठंतरी तुमच्या बाबतीत सुद्धा दाद मागावी लागेल असं आज आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. तेच काल आमदार साहेबांनी सुद्धा एक पत्र दिलं माननीय अतुल बाबा भोसले की निधी उपलब्ध करून देतो पण त्या निधीचा वापर होत नाही. निधी कितीतरी प्रमाणात आज पेंडिंग आहे, तो का पेंडिंग आहे या बाबतीत सुद्धा त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना विचारलेलं आहे. बिलोनच्या बाबतीत जे कॅम्प होतात ते कॅम्प अधिकृतरित्या आहेत का, ते कॅम्प घेता येतात का, पण काही नगरसेवकांनी ते कॅम्प घेतलेत. मग तसे जर कॅम्प अधिकृत असतील तर आम्हालाही त्याची परमिशन द्यावी असंही आम्ही त्या BLOंना सांगितलेलं आहे. आणि पुढील निधी उपलब्ध करण्यासाठी जर आम्हाला आमदारांच्याकडे जायचं असेल, जर शासनाकडे जायचं असेल, तर मागील निधी जर त्याचा वापरच झाला नाही तर आम्ही कोणत्या तोंडाने जायचं याच्या बाबतीत सुद्धा आम्ही मुख्याधिकाऱ्यांना विचार केलेला. तुझं काय म्हणणं? 45 ते 50 कामांचे वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि ते काम आज पेंडिंग आहे. आज बैल बाजार हा रस्ता जर बघितला जाताना, बैल बाजारपासून आपण जर मलकापूरकडे जातो रस्ता, तो इतकी गंभीर अवस्था आहे. तिथला नगरसेवक वारंवार येऊन ओरडतोय, गावातले सगळे नगरसेवक जाऊन सांगतायत की हा रस्ता झाला पाहिजे, संपूर्ण गावाला त्याचा त्रास आहे. तो काही एकटा बैल बाजारात त्या परिसरातले लोक जात नाहीत, तो हा मोठा राज्यमार्गाला, नॅशनल मार्गाला दोन्ही जोडणारा हा राज्यमार्ग असल्यामुळे त्याच्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे आणि असा रस्ता इतके दिवस पेंडिंग ठेवलाय की त्याला काही म्हणजे प्रशासन झोपेत आहे का काय करते, का मुद्दाम झोपलेलं सोंग करते, का त्यांना काय सांगायचं आहे, म्हणजे कामं न करता त्यांना वेगळं काही सांगायचं आहे का, या बाबतीत आम्ही त्यांना विचारलं. राजकारण वाटतंय किंवा हा, आम्हाला असं वाटतं की आम्ही आता 1.5 वर्षापूर्वी सुद्धा आमदार साहेबांनी त्याला निधी टाकलाय आणि त्याच्या बाबतीत वर्क ऑर्डर सुद्धा झाले आणि 45 कामांचे सुद्धा वर्क ऑर्डर झालेले. आणि असं असताना तुम्ही BPCL, आम्ही म्हणलं ना BPCLचं काम करा, ठीक आहे आम्ही थांबतो, पण 3 महिने झाले तुमचे BPCL अजून वर्क ऑर्डर्स नाही. एअरटेलवाल्यांची तर तुमची अजून पुढं कंडिशनवरती चर्चाच नाहीये, तर तुम्ही गावासाठी किती दिवस अजून रखडायला लावणार आहे? म्हणजे ही दिवाळी सुद्धा खड्ड्यात घालणार का, असा आमचा त्यांना प्रश्न होता. तुम्ही जर प्रशासन म्हणून जर त्याच्यामध्ये सहभागी नाही झाला आणि लवकरात लवकर ही कामं मार्गी नाही लावली
तर आम्हाला या बाबतीत कुठंतरी न्याय मागावा लागेल असं आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना सांगून आलो. त्यांनी आता 1 आठवड्यानंतर मीटिंग लावतो म्हणले. काही दिवस त्यांना द्यावे लागतील हे नक्की आहे, पण आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही बघू की जर प्रशासन हलतच नाहीये तर आम्ही नक्की त्यांच्या दारात जाऊन बोंबाबोंब आंदोलन करू.